वरण नेऊन ठेवतो, मीठ पाणी करतो घरात नेऊन. असं का मीठ पाणी करतो म्हणते घरामध्ये नेऊन. आता बाकीचा भात आहे येतच आता चूल जळत आहे आता. यावर्षी काय दुष्काळ आहे. हो तेच तर मी सांगून झालो तुले. अल निनोचा परिणाम आहे ना यावर्षी. ते कोणी का ते पॅसिफिक महासागरावर भरपूर उष्णता आहे म्हणते. सुमित्राचं का चालू आहे तिकडं? का चालू आहे बा तू सुमित्रा? हे वरण भात मांडला. हां तिथं वरण आहे, तिथं भात आहे. असं का हो. वरण भात चालू आहे वाटतेच. जेवण गावाकडलं स्वयंपाक. एवढी अशी कशी घाई आहे बा तुला स्वयंपाक बनवायची? सकाळी सकाळीच चालला स्वयंपाक. हो, आता बापू जात आहे बकऱ्या घेऊन. हो वरण भात मांडला. हो ना. इकडे भात मांडला, इकडे वरण मांडला. हम्म. मग ते जेवून जाते ना. मस्त लागते भावांनो भात. इथं भात आहे, इथं वरण चालू आहे. इकडे सूर्य ढगाचे आळ आहे हे बघा. असं गावाकडलं सुंदर वातावरण आहे. सुमित्रा येईन का नाही बा यावर्षी पाणी? काम होती का? पाणी नसतं ढग आहे दिसते. तेवढं खास तर नाही ढग नाही बा. काम होती का? येते का? काय करते का? हां पाण्याशिवाय कसं होईन बा? काय करायचं, जसं होईल तसं. हां गेल्या वर्षी भरपूर पाणी पडला, बोळाकडे नेलं. तर यावर्षी अल्निनो ते काय म्हणते अल्निनोमुळे पाऊस तेवढा काही पडत नाही म्हणते यावर्षी. यावर्षी काय दुष्काळ आहे. हो तेच तर मी सांगून झालो तुले. अल्निनोचा परिणाम आहे ना यावर्षी. ते कोणी का ते पॅसिफिक महासागरावर भरपूर उष्णता आहे म्हणते. त्यामुळे ते आपल्याला आपला जन्म नव्हता तेव्हा दुष्काळ पडला होता, तसं काही दुष्काळ आहे. त्यानंतर पुन्हा 2000 साली, त्यानंतर पुन्हा 9 साली, त्यानंतर 15 साली आपल्याला लक्षातच आहे बघ. आपण बकऱ्या घेतल्या पाय. आपली तेवढी शेती बुडाकडे गेली होती, मग आपण बकऱ्या घेतल्या होत्या त्या पैशानं. हो का नाही? जास्त पैसा झालाच नाही, मग बकऱ्या घेऊन टाकल्या आपण. बकऱ्या वाढवल्या होत्या हो का? हो. आणि त्याही बकऱ्या शेवटी गेल्या वर्षी मिळून पावल्या पुन्हा. आता 10 वर्षाची मेहनत फुकट गेली ती आपली. हां आता यावर्षी पुन्हा दुष्काळ आहे म्हणते. पुन्हा कसं होईल यावर्षी? कसं होते का? हो आता जसं होईल तसं. आता काय करायचं हो का नाही? लावलेला खर्च निघणे मुश्किल आहे म्हणते यावर्षी. हां वरण नेऊन ठेवतो, मीठ पाणी करतो घरात नेऊन. असं का मीठ पाणी करतो म्हणते घरामध्ये नेऊन. आता बाकीचा भात आहे येतच आता चूल जळत आहे आता. आमच्या जीवनातला गावाकडचा हा छोटासा ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट, हाईप, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत राहा आमची गावाकडची व्हिडिओ. नमस्कार.